नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आजची माहिती एकदम खास आहे. AFMC पुणे आणि ICMR अंतर्गत निघालेल्या प्रोजेक्ट नर्स वॅकन्सीची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी चालून आली आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण काय काय कव्हर करणार आहोत तर सर्वात आधी या वॅकन्सीचा ओव्हरव्ह्यू, मग त्यासाठी लागणारी पात्रता, तुमचा पगार आणि कामाचं स्वरूप, अर्ज कसा करायचा आणि शेवटी निवड प्रक्रियेचा वेळापत्रक आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, AFMC पुणे वॅकन्सीचा ओव्हरव्ह्यू. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की AFMC म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज ही किती प्रतिष्ठित संस्था आहे. तिथे डॉक्टर विशाल विष्णू तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ICMRच्या एका पीडियाट्रिक रिसर्च प्रोजेक्टसाठी ही भरती निघाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट नर्स ग्रेड 3 या पदासाठी एकूण 6 जागा उपलब्ध आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे पद पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, जे प्रोजेक्ट संपेपर्यंत म्हणजेच साधारण 3 वर्षांपर्यंत असू शकतं. पण विचार करा, ह्या संस्थेत काम करण्याचा एक्सपिरियन्स मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. या पदासाठी नक्की कोण अप्लाय करू शकतं, म्हणजे पात्रता आणि निकष काय आहेत ते पाहूया. इथे थोडं लक्ष द्या बरं का. या पदासाठीचे नियम थोडे कडक आहेत. फक्त BSc नर्सिंग किंवा MSc नर्सिंग पूर्ण केलेले कॅन्डिडेट्सच इथे अप्लाय करू शकतात. जर तुमचं GNM झालं असेल तर दुर्दैवाने तुम्ही या पदासाठी पात्र नाही आहात. हे अगदी क्लिअरली लक्षात ठेवा. वयोमर्यादेबद्दल सांगायचं तर जास्तीत जास्त वय 30 वर्ष असायला हवं. आणि हो, आणखी एक प्लस पॉइंट सांगतो. जर कोणाकडे लहान मुलांच्या किंवा न्यूबॉर्न बेबीजच्या रिसर्च स्टडीजमध्ये काम करण्याचा आधीचा अनुभव असेल ना, तर तो एक खूप मोठा बोनस ठरेल आणि अशा उमेदवारांना नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. चला, आता तिसऱ्या आणि सर्वांच्या आवडीच्या भागाकडे वळूया, पगार आणि कामाचं स्वरूप. सहसा कॉन्ट्रॅक्टच्या जॉब्समध्ये इतका चांगला पगार पाहायला मिळत नाही, पण इथे बेस सॅलरी तब्बल 28,000 रुपये आहे आणि त्यावर 20% HRA म्हणजे 5,600 रुपये अतिरिक्त मिळतील. असं मिळून तुमचा एकूण महिन्याचा पगार 33,600 रुपये होणार आहे. 3 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी हे आर्थिक पॅकेज खरोखरच खूप भारी आहे, नाही का? आता काम नक्की काय असणार आहे तर निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग प्रामुख्याने लेबर रूम आणि मॅटर्निटी OTमध्ये असेल. ड्युटीच्या वेळा रोटेटिंग असतील, म्हणजे मॉर्निंग, इव्हनिंग आणि नाईट अशा तिन्ही शिफ्ट्समध्ये काम करावं लागेल. कामामध्ये रिसर्च प्रोजेक्टसाठी पेशंट्सना रिक्रूट करणं, त्यांच्याकडून संमतीपत्र घेणं, डेटा कलेक्ट करणं आणि डिलिव्हरीसाठी लागणारी उपकरणं तयार ठेवणं अशी क्लिनिकल आणि रिसर्चची कामं असणार आहेत. पुढे जाऊया चौथ्या भागाकडे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे, ती म्हणजे आपली अर्ज प्रक्रिया. लक्षात घ्या, ही प्रोसेस पूर्णपणे ऑफलाईन आहे. सर्वात आधी 2 पानांचा बायोडाटा फॉर्म एकदम व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर स्वतःची सही करून, ज्याला आपण सेल्फ अटेस्टेड म्हणतो, त्या प्रती फॉर्मला जोडायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म तुम्हाला स्वतः जाऊन AFMC पुण्याच्या गोल्डन ज्युबिली ब्लॉकमधील पीडियाट्रिक्स डिपार्टमेंटमध्ये मिसेस प्रज्ञा राज यांच्याकडे जमा करायचा आहे. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील त्याची एक छोटीशी चेकलिस्ट बघूया. अर्जासोबत 10वी-12वीची सर्टिफिकेट्स, डिग्री आणि नर्सिंग रजिस्ट्रेशन असणं मस्ट आहे. याशिवाय आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो नक्की सोबत ठेवा. जे आरक्षणातून अप्लाय करत आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी गरजेची आहे. आणि जर कोणी सध्या जॉब करत असेल तर त्यांनी NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जोडायला विसरू नका. अपूर्ण कागदपत्रांमुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. एक मोठी वॉर्निंग, फॉर्म भरताना तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर एकदम अचूक भरा. कारण पुढची टेस्ट, इंटरव्ह्यू या सगळ्याचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला फक्त ईमेलवरच येणार आहेत. त्यामुळे आपला स्पॅम फोल्डरसुद्धा अधूनमधून चेक करत राहा. इथे झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला एवढ्या मोठ्या संधीपासून दूर नेऊ शकते, हे विसरू नका. आणि आता वळूया शेवटच्या 5व्या भागाकडे, निवड प्रक्रियेचं वेळापत्रक. वेळ खूप कमी आहे बरं का. अर्ज जमा करण्याची लास्ट डेट 15 मे आहे, तीही सकाळी 9 वाजेपर्यंतच. जर 20पेक्षा जास्त अर्ज आले तर 15 मे नंतर लगेच एक MCQ लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांचा इंटरव्ह्यू 3 जून रोजी होईल.
आणि फायनल सिलेक्शन ज्यांचं होईल ना, त्यांना जास्तीत जास्त 5 जूनपर्यंत ड्युटीवर हजर राहावंच लागेल. यावरून तुम्हाला समजलं असेलच की ही प्रोसेस किती फास्ट होणार आहे. तर ही होती AFMC पुण्यातील प्रोजेक्ट नर्स वॅकन्सीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. मित्रांनो, आयुष्यात योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं असतं. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक ऊर्जेने आपले डॉक्युमेंट्स गोळा करा आणि या सुवर्ण संधीचं नक्की सोनं करा. जे मनापासून प्रयत्न करतील त्यांना नक्कीच यश मिळेल. जर तुम्हाला मेडिकल जॉब्स अपडेट्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, जाता जाता मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.